पलूस येथील विद्यार्थ्याचा इचलकरंजी येथील हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू। पलूस येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। इचलकरंजी येथील शिक्षण संस्थेत 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सुतारवाडा परिसरातील एका हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली अशी या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। मात्र त्याच्या पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। संतप्त नागरिकांनी संबंधित संस्थेच्या फलकावर दगडफेक केली। या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यश अजित यादव वय 17 राहणार पलूस असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। तो इचलकरंजी येथील एका संस्थेमध्ये 12वीचं शिक्षण घेत होता। मंगळवारी हा प्रकार समजल्यावर संस्था चालकांनी यशला खासगी रुग्णालयात नेलं। तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्याचे ठरवल्यावर विद्यार्थ्याचे वडील अजित यादव चुलते नातेवाईकांनी यास विरोध केला। ते कोल्हापुरात करण्याची मागणी त्यांनी केली। यश याची आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगत त्यांनी संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर कोल्हापूर येथे आज बुधवारी या विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून विसेरा व शरीराचा काही भाग तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे। यश यादव याचे पार्थिव आज बुधवारी पलूस येथे घरी आणल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला। परिसरात मित्र नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली होती। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करून या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। यश याच्या पश्चात आई, वडील, एक धाकटा भाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन व सर्व विधी उद्या गुरुवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 वाजता पलूस स्मशानभूमी येथे आहे। आमनापूरचा एक तरुण विद्यार्थी यश अजित यादव हा 11वी पासून इचलकरंजीला तांबे अकॅडमीमध्ये शाळेत होता। परंतु यश एवढा हुशार होता की त्याला 11वीला 92% मार्क पडले आणि अतिशय चांगली मार्क पहिल्यापासून पडत असल्यामुळे तांबे अकॅडमी एक चांगली आहे असं म्हणून त्यांनी त्या तांबे अकॅडमीमध्ये त्याला शाळेला घातले। परंतु यश हा असा होता की सर्व विद्यार्थ्यांमधून मिक्स होऊन सर्व घरात वगैरे अतिशय चांगला होता आणि त्या विद्यार्थ्याची आत्महत्या नसून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मारलं गेलं असं मी म्हणेन। कारण ज्या ठिकाणी आत्महत्या झाली त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं की ज्या बाथरूममध्ये आत्महत्या झाली त्या बाथरूममध्ये असणारा जो बार होता टॉवेल टाकायचा तो अतिशय हलका होता आणि तो साधारणपणे 3.5-4 फूट उंचीचा होता। परंतु या विद्यार्थ्याची उंची साधारणपणे 5.5 फूट होती आणि या विद्यार्थी आत्महत्या करण्यासारखा नव्हता। हा विद्यार्थी अतिशय मनमिळावू आणि सर्व ह्याच्यामध्ये मिक्स असणारा विद्यार्थी होता विद्यार्थ्यामध्ये। त्यामुळं या अकॅडमी जी आहे या अकॅडमीवरती आमचा पूर्णपणे ॲक्सेप्ट आहे आणि तिथले जे असणारे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावरती आमचा विश्वास नाही। तरी SP ऑफिसच्या लेवलवरून किंवा वरच्या लेवलवरून या सर्व अधिकाऱ्यांच्यावरती चौकशी होऊन आमचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही। का गुन्हा दाखल करून घेतला नाही? कारण ज्या ठिकाणी मयत झाले त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता। परंतु गुन्हा दाखल करून घेतला नसल्यामुळे कोल्हापूरला CPRला आणून त्या विद्यार्थ्याची पोस्टमार्टम करावं लागलं। तर त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे। जर न्याय मिळाला नाही तर अशा पद्धतीने हे चालत राहिलं तर बरोबर नाही असं मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आवर्जून सांगतो की अतिशय ताकदीनं शासनानं यामध्ये पोलीस खात्यानं अतिशय खालच्या लेवलला येऊन दखल घेऊन याला आम्हाला न्याय द्यावा असं मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं सांगतो। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।